SC ST सोडून इतर समाजांना मतदानाचा अधिकारच नसता जर पुणे करारच झाला नसता। इंग्रजांनी भारतीयांमध्ये फूट पाडण्यासाठी मुस्लिम आणि शीख यांच्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आधीच मान्य केली होती। आंबेडकरांनी केलेल्या मागणीनुसार ब्रिटिशांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर दलितांना स्वतंत्र मतदारसंघ प्रदान केले। स्वतंत्र मतदारसंघामध्ये संबंधित जातीचे लोकच निवडणूक लढवू शकतात आणि फक्त त्याच जातीचे लोक मतदान करू शकतात। गांधीजींना हा प्रकार हिंदू समाजामध्ये शकले पाडण्यासारखा वाटला, त्यामुळे दलित आणि सवर्ण यांमध्ये कायमची भिंत उभी राहील म्हणून या कायद्याविरोधात गांधीजी पुण्याच्या एरवाडा जेलमध्ये उपोषणाला बसले। शेवटी हिंदूंच्या एकजुटीचा आणि दलितांच्या हिताचा सुवर्ण मुद्दा साधण्याकरता आरक्षित मतदारसंघ हा पर्याय निवडण्यात आला। यामध्ये उमेदवार जरी आरक्षित जातीतला असला तरी मतदान मात्र सर्वच जातीचे लोक करू शकतात। मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले आणि त्याची निष्पत्ती झाली भारताच्या विभाजनामध्ये। जर दलितांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले असते तर आज भारताची काय भीषण परिस्थिती असती आपण कल्पनाही करू शकतो।